सर्वजण बाई म्हणत होते, तर बाईचा अर्थ असा होतो, बाप आणि आई या दोन्हीची माया ज्यावेळेस एकत्र येते. बापाचा विषय असा असतो, बाप है तो आज है, बाप है तो कल है, बाप है तो जिंदगी है आणि विना मोबदला लेकुराचे हित सदा वाहे आपले चित्त, अशी कळवळ्याची जात करी लाभावून प्रीत. अशी ही आई ह्या गाडीगर परिवाराची 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि आपण त्यांचं आज पुण्यस्मरण करतोय. म्हणजे या पृथ्वीवर जो कोणी प्राणी जन्माला येतो त्याला फक्त पुण्य संचय करता येतो आणि म्हणून पुण्यतिथी माणसाची होते. दुसरं काही संचय केला तर त्याचा काही उपयोग होत नाही. किंबहुना पांडवा हा देहीचा मृत्यू नित्य नवा, परी जो न देखे या भावा विषयांची या. अगदी परिपूर्णतेने आनंदाने ज्यांनी मरण स्वीकारलं अशा या बाई यांचा परिचय आपल्या सगळ्या लक्ष्मीनगरच्या सगळ्या रहिवासी लोकांना आहे. इतक्या प्रेमळ, इतक्या करुणावान आणि दयाळू, सर्वांच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांनी असं भरभरून प्रेम केलं. एक विषय असा येतो की संत कबीर म्हणतात, पोथी पडे ग्रंथ पडे पडे जग की मुआ, पंडित भयान कोय 10 अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय. म्हणजे बाईंना सर्वांवर अगदी भरभरून माया, सर्वांवरून भरभरून प्रेम केलं, करुणा केली. त्यांच्यामुळं त्यांच्या पाथर्डी तर लय मोठा परिवार आहे त्यांचा. हे त्यांचे सर, त्यांचा मुलगा, त्यांना पाथर्डी भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ते लोकशाहीर आहेत स्वतः. त्यांचं टीव्ही चॅनलवर सुद्धा बातम्यामध्ये सुद्धा नाव येतं. एवढे असे संस्कारी ही आई होती आणि तिनं भरभरून प्रेम दिलं. करुणा ज्या करुणेमुळे लोक एकत्र येतात, लोक बांधली जातात. बघा, एक छोटस उदाहरण सांगतो. गर्ग ऋषी आणि त्यांची बायको गर्गी, आणि तिला असं शास्त्रार्थ करण्याचा खूप नाद होता आणि ती जनकाच्या घरी गेली. सीता त्यावेळी छोटी होती, एक 10 वर्षाची मुलगी होती. आणि घरी गेल्यानंतर तिथं तर शास्त्रार्थ करणारे कोणी मोठे पंडित नव्हते. मग त्यांनी तिला वाटलं आता आपण जिंकतो, यांचा अपमान होईल राजाचा. मग ते राजाला म्हटले की मी शास्त्रार्थ करायला आले, तर आता कोण लढायला तयार आहे का? तर सीता मातेने सांगितलं, तिथं 10 वर्ष होती, की मी यांच्याशी शास्त्रार्थ करते. तर आता बरेच प्रश्न विचारले, पण मी एकच प्रश्न सांगतो त्यातला, की तिनं सीता मातेला एकच प्रश्न विचारला की नारायणास्त्र विष्णूचं, शिवाचं प्रलयास्त्र आणि ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र यापैकी सर्वात घातक अस्त्र कोणतं? तर सीता मातेने त्यावेळेस उत्तर दिलं होतं करुणास्त्र. हे तिन्ही अस्त्र घातक नाहीत, करुणास्त्र खूप घातक आहे. ते असं घातक आहे की आपण युद्ध कशासाठी करतो? विजय मिळवण्यासाठी, म्हणजे आपली सत्ता स्थापन करण्यासाठी. पण ज्याच्या हृदयामध्ये प्रेम, ज्याच्या हृदयामध्ये कळवळा आणि ज्याच्या हृदयामध्ये माया असते, तर ते आपोआपच जग जिंकतात, लोकांना आपलंसं करतात. अशा या बाई, आपण यांचं द्वितीय पुण्यस्मरण आज साजरं केलं. त्यांच्या परिवाराच्या वतीनं आलेल्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. तर प्रथम भजन मंडळीतील हरगुडे महाराज, जे लोणीकरवरून आले, जे गायनाचार्य आहेत, त्यांचा आपण सत्कार करत आहोत. त्यांचा सत्कार भारत गाडेकर सर, जे स्वतः पाथर्डी भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत व स्वतः लोकशाहीर आहेत, त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करत आहोत. तरी त्यांनी स्वीकार करावा. चला, हरगुडे महाराज.